हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संक्रांती जवळ येत आहे आणि संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी सण आणि तो भोगी सणाचे महत्त्व व कसा साजरी करायचा ते आज आपण पाहणार आहोत। तर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे भोगी। भोगी मार्गशीर्ष महिन्यात येतो। हा सण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। तर भोगी सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नावे आहेत। तर भोगी आणि मकर संक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत, पण भोगी या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे हे बऱ्याच जणांना माहिती नाही। तर चला तर मग जाणून घेऊया भोगीचा अर्थ आणि त्याचे महत्त्व। तर इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात येणार भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येतो। भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा व उपभोगणारा। भोगी हा उपभोगाचा सण होय। तर या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते। या दिवशी स्त्रिया अभंग स्नान करतात। घर तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर अगदी स्वच्छ करून घराच्या अंगणाभोवती रांगोळी काढण्यात येते। तसेच घरातील सर्वजण अभंग स्नान करून नवीन कपडे परिधान करत असतात। ज्यावेळेस आपण स्नान करत असतो त्यावेळेस हळदी आणि तिळांचं जी उटणं केलेलं असतं तर ते उटणं लावतात आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून त्या पाण्याने अभंग स्नान केले जाते। तर या दिवशी अंघोळीच्या पाण्यात आपण तीळ तर टाकतोच, त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बांधत नाही असे म्हटले जाते। या दिवस भोगी सणांचा आनंद घेण्यासाठी मुली माहेरी येतात असेही म्हटले जाते। डिसेंबर महिना संपलेला असला तरी या महिन्यात थंडी बऱ्यापैकी असते। प्रामुख्याने या हंगामामध्ये शेतातील पिकं भरलेले असल्याने बाजारात मुबलक ताज्या भाज्या उपलब्ध असतात। या हंगामामध्ये मटार, गाजर, वांगी, तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते। सोबतच हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लावरची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालेली असते। या दिवशी शेतकरी या सर्व भाज्या वापरून भोगीची भाजी करतात। तर बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत। थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थाचा जेवणात विशेष समावेश केला जातो। विशेष करून तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा खास भोगीचा बेत करण्याची परंपरा आपल्याकडे आहे। विशेष म्हणजे भोगींची भाजी अतिशय चवदार ही भाजी सर्वत्र केली जाते, मात्र ती करण्याची पद्धत वेगवेगळी असते। भोगीची भाजी तिळाचा कूट घालून केली जाते। विशेषत्वाने मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते। या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो असे म्हटले जाते। त्यामुळे शेतकऱ्यासाठी हा सण महत्त्वाचा असून हा सण बऱ्याच व्यक्ती साजरा देखील करत असतात। तर असा हा भोगीचा सण असतो आणि सर्व आपण याला साजरी करत असतो। महाराष्ट्रातील परंपरागत खाद्य संस्कृतीतील पुरेपूर पोषण तत्व असलेल्या पदार्थात भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी मोडतात। हे केवळ चवदारच नाही तर पोषण तत्वाने भरलेले असतात व भारतीय खाद्य संस्कृतीचा एक पोषक हिस्सा बनतो। भोगीची भाजी थंडीच्या मोसमात मिळणारे विविध प्रकारचे हे सुरण, रताळे, कंद, बीन्सच्या शेंगा, गाजर, वांगी अशा फळभाज्या यांचे मिश्रण, तीळ, खोबरे, मसाले यामुळे विविध जीवनसत्व क्षार आहारातील फायबर पुरवते। हे पूर्णान्न बनण्यास मदत करते। पालक, मेथीची भाजी, मिश्र भाजी यांसारखे प्रकार व उत्तरेकडे होणारे सरसोचा जो साग असतो यांसारख्या भाज्या उत्तम प्रकारचे सकस अन्न आहे। या भाज्यातील मोहरी, जिरे, हिंग, हळद, लसूण सारखे मसाले त्यांची केवळ चव वाढवत नाहीत तर अँटीऑक्सिडंट व अँटी इन्फ्लेमेटरी म्हणूनही काम करतात। या भाजीबरोबर ज्वारी, नाचणी, मका
विशेषतः बाजरीची भाकरी खाल्ली जाते. बाजरी हे ग्लुटेनमुक्त अतिशय पोषक भरड धान्य असून लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखे सूक्ष्म पोषक तत्व आणि फायबर व प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. बाजरीची भाकरी व सोबत भोगीची पालेभाजी किंवा मिश्र भाजी हे चौरस अन्न बनते. भोगीबरोबर मकर संक्रांतीतील खाल्ले जातात तिळगुळ, गुळपोळी, रेवडी यांसारखे पदार्थ यांचेही पोषक तत्व स्थान आहे. गूळ व तेल तुपाचे प्रमाण पाहता यांच्या सेवनांवर खूपच मर्यादा असाव्यात. थंडीच्या मोसममध्ये आवश्यक असणारी उष्णता शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्यांसारख्या तेलबिया, गूळ, तेल, तूप इत्यादी स्निग्ध पदार्थांमधून मिळत असते. या सर्व पदार्थांची थंडीच्या मोसमात शरीराला गरज असल्यामुळे अवश्य खावेत. या परंपरागत पदार्थाचा आपल्या जेवणात समावेश करून लोकांना फक्त पोषणच मिळते असे नाही, तर या सर्व पदार्थाची थंडीच्या मोसमामध्ये शरीराला गरज असते, आवश्यक आहेत आणि ह्या अवश्य आपण खाल्ल्या देखील पाहिजे. या परंपरागत पदार्थाचा आपल्या जेवणात समावेश करून लोकांना फक्त पोषणच मिळत नाही, तर आपली खाद्य संस्कृतीही जतन होते. तर या पद्धतीने आपण आपल्या मकर संक्रांतीचा जो पहिला दिवस आहे, तर अशा प्रकारे आपण पूर्ण 12 वस्तूंच्या भाज्या एकत्र करून ती भाजी बनवली जाते व तीळ लावून बाजरीची भाकरी आपण केली जाते आणि ती पूर्ण दिवसभर म्हणजे एकदा भाजी बनवली की 2 टायमाला आपण ती खातो आणि असा संक्रांतीचा पहिला दिवस जो आहे तर आपण साजरा करत असतो. आपण ज्यावेळेस हे स्वयंपाक करतो त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम आपल्या घरातल्या देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच आपण ग्रहण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण भोगी साजरी करायची आहे. भोगी म्हणजे संक्रांतीचा पहिला सण. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.